आता एक महत्त्वाची बातमी आहे। विधान परिषद निवडणुकीमधून जुईली दळवी यांनी आता माघार घेतल्याची महत्त्वाची बातमी आता समोर येते। जुईली दळवी यांनी आता विधान परिषदेच्या निवडणुकीतून माघार घेतलेली आहे। जुईली दळवींचा उमेदवारी अर्ज अखेर मागे घेण्यात आला। कोकण विधान परिषद मतदारसंघाच्या निवडणुकीतून अपक्ष उमेदवार जुईली दळवी यांनी अखेर आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला। माघारी प्रक्रियेवेळी मंत्री भरत गोगावले यांचे पुत्र विकास गोगावले उपस्थित होते। जुईली दळवी यांच्या वतीने सूचक विघ्नेश माळी यांनी अर्ज माघार घेतला। जुईली दळवी यांची तब्येत ठीक नसल्याने त्या उपस्थित राहू शकल्या नसल्याचं विकास गोगावले यांनी म्हटलं। आमदाराशी देखील संवाद साधला। तुम्ही आलेला आहात, जुईली दळवींचे प्रतिनिधी म्हणजे जे काही सहकारी आहेत त्यांच्या मतदारसंघातले ते आलेले आहेत, नेमका निर्णय काय झाला आणि कुणी घेतलाय उमेदवारी अर्ज मागे किंवा अपडेट्स काय जुई दळवी यांचा आत्ताच आम्ही उमेदवारी अर्ज या ठिकाणी मागे घेतलेला आहे। आपल्या सर्वांना कल्पना असेल की राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब यांच्या नेतृत्वाखाली जो काही निर्णय आणि जो काही पक्षाचा आदेश असतो त्या आदेशाचं तंतोतंत पालन करणारे आम्ही सर्व कार्यकर्ते आहोत। आमदार भरतशेठ गोगावले असतील, आमदार महेंद्रशेठ दळवी असतील, आमदार महेंद्रशेठ थोरवे असतील, ही सर्वच मंडळी की खऱ्या अर्थानं पक्ष नेतृत्वाने एकदा आदेश दिला त्या आदेशाचं पालन करणारे आम्ही सर्व कार्यकर्ते आहोत। आणि आदरणीय साहेबांचा फोन आला आणि दळवी साहेबांनाही देखील सांगितलं। दळवी साहेबांनी सकाळी जुई दळवी यांचे सूचक या दोघांनाही त्यांनी इथं रत्नागिरी जिल्हाधिकारी कार्यालयात पाठवून त्यांचा उमेदवारी अर्ज या ठिकाणी मागितला। पुढची राजकीय बातमी अमरावतीमधून आहे। अमरावतीमध्ये विप्लव बाजोरिया यांचा उमेदवारी अर्ज बाद झाला। विप्लव बाजोरिया यांनी